WD-40 मोटिव्हचा आपला चेन लूप गाडी घेतल्यापासून चेन लूप केली नाही काही रे आमचे ओमकार शेट हल्लो डायरेक्ट निघालो घरी नाही जास्त शूट केलं या आमचा पहिलाचा एरिया आम्ही ना इथे भेटायचो जास्त इथे बाईक वगैरे घेऊन तर आधार कार्ड पॅन कार्डसाठी आम्हाला खाली वाटलं काही ते 11व्या फ्लोअरवर इथं पहिलं बी मध्ये गेलो मग परत ए मध्ये ए मधलं परत आता खाली आता परत वरती महिन्यात ओमकारने गाडी उचल पहिले न्यूट्रल कर ब्रो हलकाचं वरती कर खाली उचल आता मी त्याला स्प्रे मारतो. कसं काय मंडळी, मी साहिल रमेश कोपकर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये साहिल कोपकर ब्लॉग्समध्ये. सो गाईज आपले डेली कन्सिस्टन्सी चालले चांगल्या प्रकारे चालले, तुमचा सपोर्ट पण भेटतोय, अजून चांगला सपोर्ट भेटेल तर आपण 1K पर्यंत जो आपला टार्गेट आहे 1K कम्प्लीट करायचा आणि चॅनलला मॉनिटाईज करायचं. सो आजच्या दिवशी मी जाणार आहे ओमकारला भेटायला, आपले ओमकार शेट त्यांना आज आपल्या ब्लॉगमध्ये येतील. सो त्याच्यासोबत एक काम आहे बजाजच्या ऑफिसमध्ये, सो तिकडेच जाऊ, सांगून टाकतो कुठल्या ऑफिसमध्ये. सो तिकडेच जाणार आणि तिकडेच काही काम आहे त्याच्याच रिलेटेड आहे. बोला आज काही घरी बसून आहे, मग त्याला बोललो ठीक आहे चल येतो, बोललो काय करणार ना घरी बसून पण काही कंटेंट तर पाहिजे, कालचा बघितलाच जास्त झालंच नाही. सो आम्ही थोड्या वेळाने मी त्याला फोन करेन, तो कामावरती, तो आला की मग आम्ही निघू तिकडे जाऊ आणि मग तिकडेच भेटेन मी त्याला डायरेक्ट जाताना. पण थोड्या तिकडे जायच्या आधी पहिलं रॉकीचा कोर्स स्टार्ट, सो तिथे भेटेन आणि मग भेटेन, तिकडे जातानाच भेटते तुम्हाला. आपला रॉकी बाई किती खराब झालाय, आम्ही ठेवायला पाहिजे तो खूप दूर जमतोय, गाडी जास्त थांबले ना. एक काम करू नये हम लोग पहिलं ठेवतो इथे, जरा पुसून घेतो, पुसून परत कोर्स स्टार्ट करायला पाहिजे. गाडी रात्री आय थिंक सो मी काल गेलेलो संध्याकाळी, त्याच्यानंतर आत्ता काढतो रॉकीला. ही धूळ जमलेलीच असते याच्यावरती, काही विषयच नाही, खूप धूळ जमते, माहिती नाही रोडची एवढी धूळ कशी काय येते काय समजत नाही मला. सो कोर्स स्टार्ट करायला घेतो, तोपर्यंत 2 मिनटं. काही मी परत वरती आलो ह्याच्यासाठी WD-40 मोटिव्हचा आपला चेन लूप, बिकॉज ऑफ गाडी घेतल्यापासून चेन लूप केली नाही, चेन लूप करतो. आणि रॉकीला एकट्याने चेन लूप नाही करू शकत, सो त्याच्यासाठी ओमकार पण आहे. सो तुम्हाला दाखवेनच कसं चेन लूप करायचं. सध्या तरी घेऊन जातो, कोर्स स्टार्ट करेलो रॉकीला. परत आलो वरती ह्याच्यासाठी, विसरलेलो सर झालं आगे वापिस. रॉकीला कोर्स स्टार्ट करूया, पोचला आपण मगाशी. कोर्स स्टार्ट करायला पहिले भाई गिअर न्यूट्रल करायला लागते गाडी. बरं वाटतं एवढं चैननं पूर्ण सुकले नाही सुकले, चैन सुकली चैन लूपसाठी बरं आहे ते घेऊन. सो लेट्स गो. काही रे आमचे ओमकार शेट हल्लो डायरेक्ट निघालो, घरी नाही जास्त शूट केलं. या आमचा पहिलाचा एरिया, आम्ही ना इथे भेटायचो जास्त, इथे बाईक वगैरे घेऊन बाईकची कामं करायचो. आहे ना आपण बाईकचं तर काहीतरी उचापती केलेली इथंच केलेली ना. आता आम्ही चाललोय त्याची ॲक्टिवा घेऊन, रॉकी तिथे ठेवलाय, तो ब्रिज आहे तिकडचा, मग तिकडून फिरून जायला लागतं. आणि ही आमची जुनी बिल्डिंग आहे, मी इथं लुईसवाडीला पहिलं राहायचं, ते इथे वरतीच. ती झाली रे बिल्डिंग, अर्धी झाली, इकडून असं गोल फिरून जायचं. माझी रॉकीची जागा माहिती का पहिली, ही बाई ही जी ॲक्टिवा लागली ना, इथं माझी पहिली रॉकीची जागा असायची, इथंच लागली बघ. एक्सेप्ट मारतो घरी वाटत आता आज. ऑर्डर मारतो ना? नाही ऑर्डर नाही मारत तो, त्याचा लॉन्ड्रीचा बिझनेस आहे. माझ्या बड्डेच्या तू गेलेला, तू कुठे गेलेला ते? मी कोणाच्या बड्डेला? अरे ते तुझ्याच बड्डेच्या वेळेस ह्याला गेलेलो, पर्यंत तसं हे होतं, मीटअप होतं तेव्हा. मी अक्षयला बोललो मीटअप आहे, ओमकार कधी जाणार, आणि त्याच्यात तू 7 वाजले तरी 6 वाजले तरी तू घरी आला नव्हतास. मी एरियात, मी बोललो ना त्याला एरियातच आहे मी, म्हणजे एरियात म्हणजे कोपरी साईडला नव्हतं. हा मग एरियाच्या लांबच होतं ना. चला लेट रोज जाऊया आपण आता तिथे बजाजच्या ऑफिसला. आणि या आणि त्याच्यासमोर तिथं अक्षर IT आहे. आम्ही इकडे पहिले लय फिरायचो, मी जेव्हा त्याच्या जवळ असायचो. अरे इथं मार्केट झाला भाई हा मोठा. हा ओम्या, आपण या साईडला लय फिरायचो ना, हा दुपारी आला तरी आम्ही मुंडकत असायचो. इकडे यानं इन्क्वायरी करून या वरती जाऊया. चल म्हणजे काही मराठी विचार ना, तिला येते मराठी तशी भाई. अशा IT ह्याच्यामध्ये गेलेच ना ओम्या वरपर्यंत? गेलो ना ह्याच्यामध्ये गेलो ना का, मी इंटरव्ह्यूला जास्त ठिकाणी गेलो ना, असं जायला लागते भाई.
बाहेरून काच वेगळा लागतो ना, वेगवेगळ्या फ्लोअरवरती काय काय नाही नाही तर नाही आलं. तिथं कॉलिंग आहे ना, कॉल सेंटर आहे. बघ पूर्ण मोठं आहे भाई. चला आपण पण उघडकीस आणू IT पार्क, अक्षर IT पार्क जाऊ पुढं. आम्हाला ए विंगमध्ये जायचं, बी विंगमध्ये पाठवलं. लिफ्ट खतरनाक आहे, दोघंच आहे ना. असं आम्ही असं चालू बाकी सगळे टापटीमध्ये. बटन नाही काय ऑटोमॅटिकली जिथं जाईल तिथं जाईल. लेट्स गो जाऊया. आता आधार कार्ड पॅन कार्डसाठी आम्हाला खाली पाठवलं. 11व्या फ्लोअरवर. एक तर पहिलं बीमध्ये गेलो, मग परत एमध्ये मधनं परत आता खाली, आता परत वरती. ह्याचं तर काम झालंच, माझं काम राहिलं आहे नाव चेंज करायचं. म्हणजे माझा नंबर आहे पण नाव दुसरेच येते, सो ते चेंज करायला आधार कार्ड पॅन कार्ड परत जायचं आहे. परत 11वा फ्लोअर ब्रो. एकदाच काय ते करून टाक. मस्त आहे मध्ये काही. आमचं काम झालं फायनली. तुझं काय होतं ते झालंच ना. आता आपण घरी जाऊ, रॉकीचं हे करू आणि मग घरी जाऊ. मजा आली तरी. 2 तास गेले आपले. पहिल्यांदा 2 तास, महिन्यानंतर 2 तास आमचे. लेट्स गो. महिन्यात ओमकारने गाडी उचल. पहिले न्यूट्रल कर ब्रो, हलकाचं वरती कर. झाली उचल. आता मी त्याला स्प्रे मारतो. असं मी दाखवू नाही शकत, मारून झालं दाखवतो. हा झाली न्यूट्रल. नाही आली परत काय. क्लच, तू क्लच पकडलेलास, क्लच सोड. हां न्यूट्रल झाले. अरे आपण पेडा त्यांच्या हाताची अवस्था बघ माझ्या. कपडा तुझीच आई. हा सगळ्यांना सांगायचं राहून गेला. आधी कपड्याची जागा आहे नाही, ओमकार मुलं भेटले. यांनी एकदा ठेवलेला आणि मी घर अख्खा शोधलेला त्या दिवशी, माहिती आहे काय. नवीन कपडा घ्यायला गेलो, नंतर समजलं भाई इथं आहे कपडा. तो ठेवायचा नसतो, इंजिन आहे ना तिथे, ते हीट होतं, हवा जायला पासिंग ठेवायची असते. मी ना काढतो कधी कधी तो. झाला आपला चॅन लूप मारून. आता आपण निघूया ओमकारचा अलविदा घेऊन. हां नाही तिथं जागा नाही, पडतं ते. पूस हातपूस तर बघ, तरी पण खराब आहे. चैनला चांगला बसले रे. अशी चैन जरा ताजी तवानी असली तर मस्त पळते गाडी. सो गाईज, आम्ही ओमकार सोबत जे गेलो आम्ही अशाच अवस्थेत गेलो. ट्रॅक आणि तिकडची जी जॉबला होती तिथे ती पूर्ण एक मोठी बिल्डिंग, कामच आहे सर्व तिथं, कॉलिंग वगैरेचे सर्व बाकीची काम आहेत. सो ती लोक ना आमच्याकडे बघत होती. आम्हीच दोघं ट्रॅक पॅन्ट आणि सँडलवरती गेलेलो. बाकीचे एकदम म्हणजे जीन्स वगैरे ते ह्याच्यावरती होते, आम्हीच दोघं असे होतो. आम्हाला काहीच वाटलं नाही. तिथं आमचं काम होतं ते आम्ही गेलो. मी जेव्हा पहिलं तिकडे राहायचो ना, तिकडं जर हे बघा, हा वॉइस खतरनाक आहे ब्रो. सो आम्ही जेव्हा मी पहिलं त्या साईडला होतो ना, त्याच्या नियर तेव्हा आम्ही जेव्हा फिरायचो कधी कधी आम्ही विचार पण नाही करू शकत. आम्ही फिरायचो बिंदास, कुठे पण जायचं ते. आम्ही कंटिन्यू आमचे रेग्युलर भेटणं असायचं. आता थोडंसं लांब आहे तो, पण त्याचं कामाचं मग राहून जातं, भेटत नाही टाइम वगैरे, असं होऊन जातं. भेटतो टाइम पण कधी कधी ट्राफिक एवढा व्हायचं की दोन त्या साईडला वगैरे जायचं संध्याकाळचं, नाही माहिती आहे तो. सो त्याच्यामुळे नाही होत. ठीक आहे, आजचा व्लॉग ओमकार पण भेटला आणि ते काम पण झालं आमचं दोघांचं जे होतं ते. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. कमेंट नक्की करत राहा प्लीज. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. स्टे सेफ, स्टे राईट. बाय बाय.